महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे, जाणून घेऊया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिका निकालानंतर महायुतीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक, राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यात सत्ता स्थापनेची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती। आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवश्यकता नाही, राऊतांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांचं उत्तर। आम्हाला देव पाण्यात ठेवायची काही आवश्यकता नाहीये। एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि सर्व निर्णय ते आम्हाला सर्वांना एक विश्वासात घेऊन ते निर्णय घेत असतात। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, महायुती भक्कम, कुणाशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, भाजपचे माध्यम प्रमुख आणि नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। सध्या अशी चर्चा नाही, महायुतीचा महापौर होणार असल्याचं वक्तव्य। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही। महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे। ताजलँड एंडमधील शिंदेच्या नगरसेवकांना महत्त्वाची कागदपत्र सादर करावी लागणार, निवडणूक आयोग सर्टिफिकेट अशी कागदपत्र सादर करावी लागणार, मुंबईच्या महापौर पदावरून सस्पेन्स कायम। महापालिका निवडणुकीनंतरच गॅझेट काढा, नगरसेवक विभागाचे आदेश, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। तर गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व नगरसेवकांची नोंदणी होणार, त्यानंतर पालिकेतर्फे विशेष सभागृह बैठकीत महापौर निवड केली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत, पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज, शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार, सूत्रांची माहिती। नाशिक महापालिकेत पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौर पद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता, नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार असल्याची चर्चा, आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाणार। मालेगावात इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची एमआयएमची तयारी, सेना भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट, जातीवादी पक्षांसोबत जाणार नाही, आमदार मुफ्ती इस्माईल यांचा निर्धार, शहर हितासाठी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेससोबत एकत्र येण्याचे संकेत। फिरका परस्तों के साथ नहीं जाएंगे, चाहे हमारा कारपोरेशन पर इख्तिदार रहे न रहे, लेकिन हमारी पार्टी का मौक़िफ़ ये है कि हम फिरका परस्तों के साथ नहीं जाएंगे। मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किल्लेदार यांची निवड, मनसे नगरसेवकांच्या बैठकीत गटनेतेपद किल्लेदारांना देण्याचा ठराव, मनसेचे 6 नगरसेवक नोंदणीसाठी उद्या कोकण भवनला जाणार, किल्लेदार यांची माहिती।